नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त, मस्त आणि आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. एका मराठी गृहिणीच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता ह्या वीकमध्ये आज सॅटर्डे आणि ह्या वीकमध्ये आता काय म्हणतात श्रावण चालू होणार आहे. तर आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी आमचे पोथी वाचतात. तर मग आता ह्या वर्षीसुद्धा ते पोथी वाचणार आहेत. म्हणून घराची साफसफाई आता सॅटर्डे संडे हे 2च दिवस मिळतात की जेव्हा जिथे जिथे माझा हात पोचत नाही, सिलिंग म्हणा किंवा बाहेरचा पोर्च वगैरे क्लिनिंगचं, तर आज तेच काम चालू आहे. दाखवते तुम्हाला. इथे सगळं काम स्टार्ट केलं आहे, काम चालू. आणि इथे नाश्ता पण हे बोलले की बाहेरच नाश्ता करत आहेत. तर नाश्ता काय दाखवू का तुम्हाला? कुशने लवच्या टिफिनसाठी मस्त फ्राईड राईस बनवला होता, व्हेज फ्राईड राईस. आणि मी शॉर्ट रिसेससाठी सोया आलू टिक्की. तोच ब्रेकफास्ट करतायत. इकडे आमच्या कुशचं खेळायचं काम चालू आहे, काम करता करता. आणि हे सगळा पसारा इथे काढून ठेवला आहे. जसं ऊन पावसाचा खेळ चालू आहे. इतक्यात पाऊस चालू होता, आता परत ऊन पडले. फांदी तोडली हो, मी पण बघितली. मला वाटलं हे बघा आमच्या इथे कोण आहे काय माहीत. आता इतकी सुंदर वेल आलेली ती पण तोडली. आता इथे असं वेल होती, तर इथून वर कोण जाईल बरं? वरून अशी तोडली ती इथे. आणि इथे असे छोटे छोटे माझ्या सासूबाईंनी ना मस्त अशी ना झाडं लावलेले. तसं ते वेल असत ना, ते म्हणजे काय म्हणतात वालपापडी वगैरे असं त्या टाकून दिला की इथून मग वेल अशी मस्त अशी वर चढवता येईल. आपल्याकडे सोय आहे वेल अशी फिरवायला. पण कोणीतरी येतं आणि असं तोडून डायरेक्ट मुळासकट झाड उपटून टाकतं. आणि कढीपत्त्याचं पण बघा, कढीपत्ता वाढतो आणि मध्येच कोणीतरी येऊन असं पानं अशी ओरबडून नेतात बायका. आता जवळपास दुपारची वेळ झाली आहे. घर आवरून झालं आणि पेस्ट कंट्रोलसाठी आले होते त्यांनी. सगळं हे पण झालं पेस्ट कंट्रोलचं पण. आणि फक्त किचन आवरायचं बाकी आहे. पण गटारी झाल्याशिवाय किचन आवरता येणार नाही. मग त्याच्यामुळे बाकी सगळं घर आवरून झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे सिटीमध्ये, कारण की ग्रंथ वगैरे आणायचं आहे. बाहेर बघा किती छान झालं आहे सगळा पसारा सगळं क्लीन चकाचक करून ठेवलं आहे आमच्या आहूंनी. बाहेर पडल्या सगळ्यात पहिलं काम जे केलं ते म्हणजे ड्रायफ्रूट्सची खरेदी. आणि इथे इतक्या सुंदर प्रकारे काचेच्या बरण्यांमध्ये सगळे मसाले वगैरे सुद्धा भरलेले असतात. मलासुद्धा अशी पॅन्ट्री हवीच आहे बरं का. तर तुम्हाला तुमची पॅन्ट्री कशी आवडते ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि दुपारच्या वेळेला सिटीमध्ये गेलो होतो, गावात गेलो होतो, त्यामुळे खूप अशी काही गर्दी होती पण फार काही नाही. दुसरं काम म्हणजे मला माझ्या ड्रेससाठी लेस घ्यायची होती. मग पटकन दुकानात जाऊन ती लेससुद्धा घेतली. त्यानंतर मग पुढे मी माझे कामं करत होते. त्याचा काही व्हिडिओ काढला नाही. पण देवासाठी वस्त्र घ्यायचे होते म्हणून या दुकानात गेलो. आणि तिथे गेल्यावर कळालं की इथे जेंट्ससाठी मस्त असे कुर्ते आणि फेटासुद्धा शिवून मिळतो. आपण फक्त ऑर्डर द्यायची आणि ते तयार करून ठेवतात. त्यानंतर मग आम्ही तिकडनं निघालो आणि गंगेच्या रस्त्याने आम्ही खाली उतरत होतो सराफ बाजारातून. पण गंगेवर पोचल्यानंतर पाहिलं होतं गंगेचा अवतार इतका वाईट होता, इतकी परिस्थिती वाईट आहे. एकतर रस्ते सगळे खणून ठेवले होते, नवीन रस्ते कधी करणार आहेत माहीत नाही. आणि पुरामुळे तर खूपच परिस्थिती वाईट होती. आता ह्या मावशी ज्या होत्या ना, तर ह्या मावशी म्हणाल्या की पूर येऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आज इथे दुकान लावलं आहे भाजी विकण्यासाठी. मग त्यांच्याकडनं भाजीपाला पण घेतला. उशीर झाला, दुपारी जेवण केलं नव्हतं, 4 वाजले. म्हणून मग मस्तपैकी वडापाव आणि भजी, गरमागरम भजी. ते ज्या महत्त्वाच्या कामासाठी गावात गेलो ते तर काही झालंच नाही. येता मस्त नर्सरीत जाऊन आलो. आणि हे काही 2 ड्रेस मटेरियल आहेत ते मला टेलरकडे द्यायचे. टेलर आहे. तर आता हे 2 मम्मीकडनं आणलेले ड्रेस मटेरियल हे तुम्हाला मी आता जे दाखवले ते आता घेऊन जाते आणि तिला विचारते की किती लवकरात लवकर कधीपर्यंत देऊ शकते, बघूया. तर आम्ही आलेलो आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. पण म्हटलं आधी तुम्हाला दाखवून द्यावं की आज काय काय घेतलं आम्ही. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे श्रावण चालू झाला की आम्ही जेवायला ताट वापरत नाही. म्हणजे लवकुशचे पप्पा जे आहेत ते श्रावणामध्ये कधीच ताटात जेवत नाही. 2 टायमाचं जेवण ते पत्रवाळ्यांमध्ये. तर ह्या बघा, ह्या पत्रवाळ्या म्हणजे आपल्या
हे असतात ना, दाखवू का तुम्हाला? 1 मिनिट दाखवते तुम्हाला मी. आपण काय म्हणतो, लवचं बघा काय चाललंय. तो मस्त हे करत बसलाय. अशा ज्या पत्रवाळ्या असतात आपल्या पानांपासून बनवलेल्या ज्या पत्रवाळ्या, तर अशा पत्रवाळ्यांमध्येच पूर्ण महिनाभर 2 टायमाचं जेवण आमचे आहो जेवत असतात. आणि मग हे जेवतात, त्याच्यामुळे मग मी आणि लवकुश आम्ही पण पत्रवाळ्यांमध्ये जेवतो. सगळ्यात महत्त्वाचं, आज ना मार्केटमध्ये का गेलो होतो आम्ही, कारण की आम्हाला ना ग्रंथ घ्यायचा होता. तर म्हटलं आता हरिविजय, रामायण आणि अजून कुठले येतो, भक्ती विजय, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, असे बरेचसे, नवनाथ, शिवपुराण, तर हे सगळे ग्रंथ आहेत. काशीखंड, तर हे आमच्या आहोंचे झालेत ऑलरेडी वाचून. म्हणजे दर महिनाभर श्रावणाच्या 1 किंवा 2 अध्याय जसे जमतील तसे ते वाचत असतात. आणि ते कंप्लीट झाले म्हणून मग विचार केला, हा बघालो मध्ये मध्ये येतोय आणि मला बोलू देत नाहीये तुमच्याशी. जा, हे बघा, हे पत्रवाळीचं पान असतं, हे तोडलेलं आहे. तर मग ह्यावेळेस काहीतरी वेगळं ग्रंथ वाचण्याची इच्छा होती आहोंची, म्हणून आम्ही स्पेशल त्याच्यासाठी गेलो होतो. पण आम्हाला काही ते भेटलं. कृष्णांची मूर्ती आहे माझ्याकडे, तर त्याच्या खाली ठेवायला एक छोटंसं वस्त्र घेतलंय. त्याचबरोबर आता चौरंगावर ग्रंथ मांडणार, तर चौरंगावर टाकण्यासाठी हे घेतलंय असं. आणि हे देवाचं वस्त्र. आणि हे आपलं ग्रंथ जे असणार आहे, तर ग्रंथ चौरंगावर हे वालं वस्त्र टाकणार आणि मग ग्रंथ जो आहे तो ह्या वाल्या कपड्यामध्ये किंवा वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवलेला असतो. त्याचबरोबर इथे माझ्या शोकेशमध्ये प्रभू श्री रामचंद्र आहेत आणि आपले स्वामी आहेत. मग त्यांच्यासाठी सुद्धा मी हे छोटे छोटे असे घेतले वस्त्र. आणि आता मला हे करायचं आहे, श्रावणामध्ये आपल्याला वाती लागतात आरती वगैरे करायला, तर मग त्याच्यासाठी मग ह्या वाती आणल्यात. आणि ह्या वाती, तुपाच्या वाती घरात कशा बनवायच्या त्याचा सुद्धा मी व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोचवणार आहे. तर 2-4 दिवसामध्ये मी तो नक्कीच पोस्ट करेल की घरातल्या घरात आपल्याला मार्केटमध्ये तुपाच्या वाती मिळतात ना, ते आपल्याला घरीसुद्धा करता येतात. आणि बाहेरच्या वाती असतात ना, त्यात खूप जास्त प्रमाणामध्ये वॅक्स वापरलं जातं. तुपाचं असतं प्रमाण, पण वॅक्स जास्त असतं. तर घरी आपण कमी प्रमाणामध्ये हे करून आणि जास्तीत जास्त तुपाचा वापर करून कसं आपण मोल्डमध्ये बनवू शकतो ते मी तुम्हाला दाखवेन. कापूर पण आणला, रोज संध्याकाळी जाळायचा. आता त्याच्यासाठी मला ते कप मिळतात ना आपले शेणाचे कप, त्याला काहीतरी बोलतात, साबरण काहीतरी असंच नाव विसरले मी. ते कप आणायचे होते, कारण की हे दुबईला गेलेले तेव्हा यांनी धूप आणलेलं आहे तिकडनं, पण ते रिकामे कप नाही आहेत माझ्याकडे, तर ते पण विसरले. तर ते परत एकदा ड्रायफ्रूट्स नव्हते, तर लवला रोज स्कूलमध्ये जायच्या आधी एक छोटीशी वाटीभर सगळे मिक्स ड्रायफ्रूट्स खायला आवडतात, म्हणून मग त्याच्यासाठी थोडे थोडे घेऊन आले. मनुके आणले, जर्दाळू आणले, बदाम आणले, खजूर आणले, अक्रोट आणले. तर लवला अक्रोट खूप आवडतात. तो म्हणतो की ब्रेन आहे, मला ब्रेन खायला दे, मला ब्रेन खायला दे. तर त्याला हे अक्रोट खूप आवडतात. आणि फोडलेले असतात त्याच्यापेक्षा त्याला हे खायला मजा वाटते, कारण की खेळ तर खेळ होतो, कसं पटकन फोडता येईल आणि खाणं ते खाणं. आमच्या कुशला सीड्स पाहिजे होत्या. आता चिया सीड्स आणि आलसी वगैरे तर होतं माझ्याकडे, मग ह्या सीड्स आणल्या. आता याच्यामध्ये ना पंपकिन सीड्स आहेत, वॉटरमेलन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स. भाजी वगैरे गंगेवर गेलो होतो, तुम्ही बघितलं गंगेचा काय अवतार झालेला आहे, रस्ते फोडून ठेवले, इतकी परिस्थिती वाईट आहे. इकडनं घुसावं म्हटलं तर तिकडनं गाडी येते, तिकडे घुसावं म्हटलं तिकडनं काहीतरी वेगळं येतं. म्हणजे लोकांना गाडी घेऊन चालताही येत नाही आणि पायीसुद्धा चालता येत नाही, म्हणजे विचित्रच काहीतरी. आणि जे पूर आला होता ना, त्याच्यामुळे सगळे दुकानं वगैरे बरंच नुकसान झालं लोकांचं. भाजीपाला जे लावायचे तिथे घाटावर, तर ते खूप नुकसान झालं, गंगेवर लावायचे. मग तिथे आज त्या मावशी बसल्या होत्या, त्या बोलल्या की एवढ्या दिवसांनंतर आजच मी दुकान लावले, तर बोनी तरी करून जा. मग म्हटलं की चला भाजी घेऊनच टाकू. तर मग डांगर घेतलं. दिवसांनी शेवग्याच्या शेंगा भेटल्या आणि एकदम तुम्ही बघा ना किती मस्त फ्रेश. आणि आमच्या लवच्या एकदम, आता तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट गंमत दाखवते. हे बघा लवचं, बघा काय चाललंय. लवचं लगेच खाणं पिणं स्टार्ट झालंय. अजून काय म्हणतात, बर्नीमध्ये ड्रायफ्रुट्स भरले पण नाही, तर त्याचं खायला सुरुवात झाली. तर शेवग्याच्या शेंगा, भेंडी, याच्यामध्ये आहे काटा टोचला, वांगे आणि टोमॅटो आहे.
हा कारले पण आहे वांगे, कारले आणि हिरव्या मिरच्या. शॉपिंग केली. आता 7:30 वाजलेत. पटापट आवरून घ्यायचे. आता हा पसारा सगळा नंतर आवरत बसेल निवांत. सगळ्यात पहिले आता फ्रेश होते. काहीतरी चावम्याव म्हणजे शॉर्टकटमध्ये काहीतरी स्वयंपाक करते. स्नॅक्स नाही, सकाळपासून जेवलो नाही. सकाळी आलू टिक्की खाल्ली होती, त्याच्यानंतर काहीच नाही. मग गाडीमध्ये वडापाव खाल्ला, त्यात मी नव्हता खाल्ला, म्हणजे एकच खाल्ला. मग आता घरी आल्यावर दुसरा वडापाव खाल्ला. बघा बघा बघा, हे बघा, हे आमचं कार्टून नेटवर्क बघा, हे आमचं कार्टून नेटवर्क बघा. बस मग आता पटकन शॉर्टकटमध्ये काहीतरी जेवण बनवते. असं वाटतंय जेवण बनवू पण नाही, जेवू पण नाही, डायरेक्ट झोपून घ्यावं. तर जर जेवण जे ताकद राहिली, एनर्जी राहिलीच तर दाखवेल मी की काय बनवलं स्वयंपाकाला. आणि काय, आणि जर नाहीच झाली माझी, म्हणजे मला आत्ताच तुम्ही बघतात मी किती फंबल करते, कारण की खूप थकल्यासारखं. मेन म्हणजे पाठीचा कणा आहे ना, खूप दुखतोय. आहोत ना बघायचंय, दाखव. नाही ते खजूर पाहिजे, पप्पांना खजूर दे. तर जर स्वयंपाकापर्यंत जर माझ्यामध्ये ताकद राहिली तर ते दाखवेलच मी. पण जर नाहीच तर मग मी आजचा हा व्लॉग इथेच संपवते. आणि आय होप सो आज दिवसभरात आम्ही जे काही केलं ते तुम्हाला नक्की आवडलं असेल. आणि श्रावणामध्ये आता उद्या परत ग्रंथ घ्यायला जायचा आहे, तर तो कुठला ग्रंथ आता मी सांगणार नाही कुठला ग्रंथ. डायरेक्ट श्रावणाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला सांगेल की घरातलाच ग्रंथ वाचायचा आहे की बाहेरून एखादं पुराण घेऊन यायचं आहे. तसे घरातले पुराण तर आहेत, ते सगळे वाचून झालेले आहेत. म्हणूनच तर तुमच्यावरून मी नक्की शेअर करेल. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, सगळ्या रिलेटिव्स आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा, म्हणजे फटाफट आपल्या चॅनलची सुद्धा ग्रोथ होईल. आणि कमेंट नक्की करा. येते मी लवकरच, भेटू नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.